नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आता सध्या आल्याची लागवड होऊन 1 महिना जवळजवळ म्हणजे 24 ते 25 दिवस झालेले आणि आपण याला मेटारायझम एनएसओप्ली हे एक जैविक बुरशीनाशक आहे। याचं मुख्य काम जे आहे तर हुमणी अळीसाठी नियंत्रण करण्याचा याचा मुख्य उपयोग होतो। आणि ज्या शेतकऱ्यांना जैविक पद्धतीने प्लॉट डेव्हलप करायचा आहे किंवा जैविक पद्धतीने हुमणी अळीचं नियंत्रण करायचं आहे प्रिव्हेंटिव्ह म्हणून, सध्या हुमणी अळी अजून पुढच्या 15 दिवसात तुम्हाला हुमणी अळी दिसायला लागेल कुठं मोठं। तर त्याचं नियंत्रण जे आहे तर आपण वेळे अगोदरच करणार आहोत। प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही हे मेटारायझम एनएसओप्ली हे बुरशीनाशक वापरू शकता आणि हुमणी अळी तुमच्या अद्रकीला खाण्या अगोदरच त्याचा नायनाट तुम्ही करू शकता, कारण हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा यूज केलं जातं शेतकरी मित्रांनो। आणि तुम्हाला कुठं मोठं जर 10-20-30% हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला असेल, तुमच्या प्लॉटला दिसत असेल, तरीसुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता। जर 30% किंवा 50% जास्त जर तुम्हाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये दिसला तर तुम्ही केमिकल युक्त जे बुरशीनाशक म्हणा, कीटनाशक जे याच्यासाठी भेटतं आहे ते कोणतंही सोडू शकता। पण जेवढं होईल तेवढं तुम्ही जैविक पद्धतीनं करायचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो, कारण अद्रकीचे प्लॉट जे आहे तर 100% जैविक पद्धतीने जे जमिनीतून जेवढे पण औषध सोडता तुम्ही ते जमिनीतून जैविकच सोडा शक्यतोवर। कारण तुम्ही जर प्लॉट जैविक पद्धतीने करत असाल, पूर्ण प्लॉट तुम्ही जर 2-3 महिने 4 महिने जरी जैविक पद्धतीने केला आणि शेवट तुम्ही जर केमिकल औषध सोडलं तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही। त्यासाठी म्हणतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता मी हे औषध जे आहे तर हे सोडायचं कसं थोडक्यात सांगतो। बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न पडतो की दुकानातून आणायचं, पाणी करायचं आणि ठिबकद्वारे सोडून द्यायचं। तर आपण ठिबकद्वारे पण सोडू शकतो किंवा मग डायरेक्टली असं जास्त जर पाऊस झाला असेल तर पावसामध्ये जर सोडायचं असेल तर पंपाने सुद्धा सोडू शकतो। तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला 200 लिटरचा बॅलर घ्यायचा। आता हे 500 लिटरचा बॅलर घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण 2 किलो गूळ वापरलेला आहे। याला आपण 3 ते 4 दिवस फर्मेंटेशनसाठी सोडणार आहे, कारण याचा जो काउंट आहे याचा रिझल्ट चांगले भेटण्यासाठी याला आपण फर्मेंटेशन करणार आहोत। जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक पण करा शेतकरी मित्रांनो। तुम्हाला आपल्या चॅनलवरती जैविक पद्धतीने प्रत्येक समस्यावर उपाय काय करता येईल त्याचं माहिती आपण देणार आहोत। बघा आता सध्या आपल्या प्लॉटमध्ये एक 20% जे तर जर्मिनेशन झालेलं आहे, अद्रकीचे मस्तपैकी उगवण चालली आहे। बघा याला फक्त आपण ह्युमिक आणि बायोरूट गार्डची एक आळवणी केलेली आहे, फक्त 2 आळवण्यामध्ये ह्या 24 दिवसामध्ये आपण 2 आळवण्या केलेल्या आहे। आणि आपण जेवढा खर्च कमी करता येईल तेवढा करत आहोत शेतकरी मित्रांनो। कोणाला माहिती पाहिजे असल्यास, कोणाला जर सडव्यासाठी कंदकुजसाठी औषध पाहिजे असल्यास संपर्क करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे। धन्यवाद।